नमस्कार मंडळी, मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचा स्वागत करतोय। तर मंडळी, आज असा नारळी पौर्णिमा। सगळ्यात पहिल्यांदा नारळी पौर्णिमेच्या तुमका सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा। तर आज असा नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेनिमित्त ओरोसला रिक्षेची रॅली असता, तिकडे मी आता ती रॅली बघूक जातोय। माझी पण रिक्षा घेऊन जातोय आणि रिक्षा स्टँड तर्फे ओरोस रिक्षा स्टँड तर्फे पिड्डवळ नदीत नारळ अर्पण केलो आता, तो बघूच्यासाठी जातोय आता मी। चला तर मग मंडळी आता जाऊया ओरोसला। रिक्षा काढलाय आणि वाटेक लागलोय, अजून रिक्षेक मी माझ्या हार घालूक नाही, बरोबर धरूक कोण नसल्यामुळे हार घालूक नाही। आता पंधुरात जातलोय, तिथं मित्र असत दोघ जण, त्यांच्याकडे ते गेलोय काय मग हार घालतलोय। चला मग तुमका पण दाखवतोय। पंधुरात येऊन पोचलोय, अजून काही दोघं जण योग नाही होत, ह्या वाटेन येतले होत अनुवासून, बघूया किती वेळ लागतात तो। पंधुरात येलोय आणि सर हार घालूचा काम चालू असा। ही असा सुरतची गाडी आणि ही नागेशची गाडी आणि ही असा माझी गाडी। रिक्षेक हार घातल्यानंतर तीन रिक्षा आमचे असे दिसतात। आता थोड्या वेळानं ओरोशीक जाऊक बाहेर पडतलो आम्ही। मंडळी आता हार बीर घालून चाललेले आहोत आणि पुढे सुरतची गाडी लागलेली आहे आणि आम्ही आता डायरेक्ट जातो ओरोशीक। चला तर मग मंडळी डायरेक्ट जाऊन ओरोशीक भेटूया। तर ओरोसमध्ये येऊन पोचलेले असो आणि इथं रिक्षा लावलो आम्ही बँकेकडे आणि आता जातो आम्ही चलत चलत मंदिराजवळ। चला तर रिक्षा बघत बघत जाऊया मंदिराकडे। ही असा अक्षय कदम यांची रिक्षा बघू शकतात कशा प्रकारे सजवलेली असा ती। तर मंडळी इकडे रुपेश अंगणे यांची रिक्षा पूर्ण सजवलेली आहे। हिच्यावर वरती नारळ ठेवलेले आहेत। स्पेशल स्टँड बनवून घेतलेला असा नारळासाठी। चला मंडळी आता मंदिरात जाऊया। मंदिरात आतमध्ये इल्लेलो आहे आणि सत्कार समारंभ चालू असा। चला तर मग मंडळी आपण दर्शन घेऊया जाऊन। दर्शन घेऊच्यासाठी आतमध्ये इलोय, बघू शकतास तुम्ही। सर समोर कलश ठेवलेलो असा आणि ह्योच कलश त्याच्यावर जो नारळ असा तो नदीमध्ये अर्पण करतले। तुम्ही पण दर्शन करून घ्या। सत्कार आटापलो तसं मंडळाच्या अध्यक्षांनी कलश हातात घेतल्याने आणि आता रिक्षेवर ठेवच्यासाठी जातात। कलश ठेवून झालं होतं आता रिक्षा रॅली सुरुवात झालेली असा। रिक्षा घेऊन लाईनीक लावतले नेऊन।
आता रॅलीक सुरुवात झालेली असा. आता डायरेक्ट जाऊन आपण जाऊया हायवे. चला तर मग म्हणजे हायवे जाऊया. मंडळी बघू शकतास, सगळ्यात पहिल्यांदा ढोल ताशे घेऊन चलतात आणि त्याच्या मागोमाग मानाची जी रिक्षा असा ती पहिली लावलेली हा. त्याच्या मागसून सगळे एका लाईनीत रिक्षा जातले होत. तर मंडळी आता हळूहळू रिक्षा आयलेल्या असत परस फाट्यावर आणि हयसर छत्रपती शिवाजी महाराजांका हार घातल्यानी आणि आता डायरेक्ट पेटवळ नदीकडे वाटेक लागले होत. A few moments later. तर मंडळी रॅली चालू असा आणि आता मी माझ्या रिक्षेत येऊन बसलोय. मग जर सूरजकडे गाडी दिलेलो आहे आणि मी व्हिडिओ करी होतोय. आता तो कंटाळलो गाडी चालवून आता मला लागलो आहेत की आता मी बसलोय माझ्या रिक्षेत येऊन. बघूया आता निघते पेट्रोल पंपाच्या समोर इल्लेले असं किती वेळा जातो ते आता बघूया पुढे. तर मंडळी पुन्हा एकदा खाली उतारलोय आणि मी आणि गौरव जातो पुढे चलत. बघूया गाडी येत राहतो.
देवळ नदीकडे आता इल्लेले असत सगळे आणि सर आता रिक्षा लावतले आणि नारळ आतमध्ये अर्पण करतले. काय रे होय बघू शकता आदित्य डांगी आमचे मित्र. सर्व एकत्र यायचं. सर्व दशकोटीतील ग्रामस्थांचे सहर्ष स्वागत. चेंबूरतील ग्रामस्थ असतील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ सर्वांचे सहर्ष स्वागत. मंडळी कलश उतरून झालेलो असा आणि आता गारा नागाला सुरुवात करतात गावकर मंडळी. या ठिकाणी महापुरुष ब्राह्मण किंवा डाके माझ्या तर म्हणजे आपल्या उरुड गावातील इंदिरा पंचकृषीच्या रिक्षावाल्यांनी आज नारळी पौर्णिमेनिमित्त आज जल समुद्र नदी तर नारळ अर्पण करून सगळेजण जमा झालेले असो तर या देवतेला समोर देत असो समोर घ्या अशी माझी आपली वर्ष त्यांच्या सेवा चक्री करून घ्या आणि हा नारळ केलेलं अर्पण आपण पावन करून घ्या. सगळ्या कष्ट करण्यासाठी आनंदात धंदो पैसे केल्याने आणि एक मात्र एक तुम्ही आपली सेवा चक्री केली मान्य करून घ्यायला. मंडळी गाराणा घालून झालेला आणि आता नारळ अर्पण करतात. रिक्षा संघटनेच्या मानातून नारळ अर्पण केल्यानंतर इथलेले सगळेजण आपल्या हस्ते नारळ अर्पण करतो. इकडे नारळ अर्पण करून झाल्यानंतर खाली काही माणसं थांबलेली असत ते नारळ धरूच्या आटे थांबलेले आहोत. 4-5 जण दिसतात खाली. नारळ आता अर्पण करून झालेलो आणि इकडे प्रसादी वाटतात लाडू. मंडळी सगळा झाल्यानंतर आता मी लाडू घेतलं. इकडे पण असा आणि आता जाऊ बाहेर पडलेले असतात सगळेजण नारळ अर्पण केल्यानंतर. चला तर मग मंडळी जर तुमका व्हिडिओ आवडलो असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा इंस्टा फॉलो करा. धन्यवाद.